वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 13, AC Circuits, Part 2. Next point is phasors. Now consider this diagram and corresponding animation of this phasor. Here a rotating vector that represents a quantity varying sinusoidally with time is called phasor, and the diagram representing it is called phasor diagram. तर रोटेटिंग वेक्टर जे आहे हा रोटेटिंग वेक्टर हा रिप्रेझेंट करतो क्वांटिटी सायनुसॉइडली, ह्यालाच आपण फेजर म्हणतो. आणखीन ही जे डायग्राम आपण ड्रॉ केल्या ह्या डायग्रामला फेजर डायग्राम असे म्हणतात. द फेजर फॉर अल्टरनेटिंग EMF अँड अल्टरनेटिंग करंट आर included to the horizontal axis at angle omega t or omega t plus alpha and rotate in anti-clockwise direction. आता फेजर जे हा डायग्राम हा वेक्टर आहे, हा अल्टरनेटिंग EMF असेल किंवा अल्टरनेटिंग करंट असेल. हा इन्क्लाइंड असतो ह्या एक्स ॲक्सिसला, हॉरिझॉन्टल ॲक्सिसला, आणि तो जे अँगल आहे अँगल मेड बाय दॅट व्हेक्टर टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज नथिंग बट ओमेगा टी और ओमेगा टी प्लस अल्फा. आणखीन हा वेक्टर जे हा वेक्टर एंटी क्लॉकवाइज रोटेट होतो. The length of the arrow represents the maximum value of the quantity, that is I0 or E0, that is I0 and E0. तर हा जो ॲरो आहे ह्या ओरिजिन पासून ॲरो पर्यंतची जे लेंथ आहे ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF असते. इन साइन फॉर्म I equal to I0 sin of omega t and E equal to E0 sin of omega t. Projection is taken on y-axis as shown in figure A. आता A डायग्राम मध्ये दाखवले बघा ह्या वेक्टरचं प्रोजेक्शन जे आहे x ॲक्सिसचं प्रोजेक्शन जे आहे हे I0 sin of omega t आहे. आणखीन इन cos फॉर्म that is I equal to I0 cos omega t and E equal to E0 cos omega t. Projection is taken x-axis on ॲज शोन इन फिगर बी. आता इथं डायग्राम जे आहे ह्या वेक्टरचे आपण जर एक्स ॲक्सिसला प्रोजेक्शन घेतलं कोसाइन फंक्शनमध्ये आपण जर हे रिप्रेझेंट केला वेक्टर तर ह्याचं एक्स ॲक्सिसचं प्रोजेक्शन जे आहे I0 cos ओमेगा टी इतकं येतं. जर आपण ह्याचं एक्स ॲक्सिसला प्रोजेक्शन घेतला हेच जर आपण वाय ॲक्सिसला प्रोजेक्शन घेतलं तर I0 sin ओमेगा टी, एक्स ॲक्सिसला प्रोजेक्शन घेतल्यानंतर I0 cos ओमेगा टी इतकं येतं. आणखीन हा वेक्टर ज्यावेळी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये रोटेट होतो इथं दाखवले बघा डायग्राममध्ये ॲनिमेशनमध्ये अँटी क्लॉकवाइज रोटेट होते वेळी हे जे आहे हे साइन फंक्शन आहे, हे सायनुसायडल वेव जे आहे ही सायनुसायडल वेव रिप्रेझेंट करतो हा वेक्टर. ज्यावेळी हे अँटी क्लॉकवाइज रोटेट होतो त्यावेळी हे सायनुसायडली हा ग्राफ प्लॉट होतो, रिप्रेझेंट होतो हा वेक्टरचा. हे दाखवले बघा ॲनिमेशनमध्ये ही साइन वेव अशी ही फॉर्म होत असते. दिस इज अबाउट फेजर्स. Now next point is different types of AC circuits. आपण आता वेगवेगळ्या कंपाऊंड्सना AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर AC व्होल्टेज आणखीन करंट जे आहे या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स काय असतो हा फेज डिफरन्स आपण इथं पाहायचा आहे वेगवेगळ्या सर्किटसाठी. त्यामध्ये फर्स्ट आहे AC व्होल्टेज अप्लाइड टू अ रजिस्टर. आपण रजिस्टन्सला जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर AC व्होल्टेज जे आहे आणखीन करंट जे आहे ह्या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स काय असतो आपण ते इथं पाहायचं आहे. नाव consider this diagram, and here suppose a resistor of resistance R is connected to an AC source of EMF with instantaneous value E is given by. आता हा कॅपिटल R हा रेजिस्टन्स आहे. ह्या कॅपिटल R इतक्या रेजिस्टन्सला आपण AC व्होल्टेज आहे AC सोर्स जे आहे E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी हा EMF आपण ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस अप्लाय केला आहे, AC व्होल्टेज अप्लाय केला आहे. त्याची व्हॅल्यू आहे
ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी इतकं आपण हे इन्स्टंटेनियस व्होल्टेज, हा सोर्स AC सोर्स आहे ई, हा सिम्बॉल दाखवला डायग्राममध्ये पहा, हा आपण AC सोर्स ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे. नाउ where E naught is the peak value of the voltage and omega is its angular frequency. आता E naught जे आहे याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू जे आहे EMFची मॅक्झिमम व्हॅल्यू जे आहे E naught इतके असते पीक व्हॅल्यू, आणखी ओमेगा जे आहे हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ह्या ACची. लेट E बी द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स. आता आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ EMF आपण अप्लाय केल्यानंतर यातली E इतकं पोटेन्शियल ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस झालं आपण असं मानलं तर हे व्होल्टेज ड्रॉप जे आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इक्वल टू I इंटू R, दॅट इज व्होल्टेज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. नाउ हियर व्होल्टेज इज EMF E, current is I and resistance is R. Now here instantaneous EMF equal to instantaneous value of potential drop. आता आपण जे अप्लाय केलेलं इन्स्टंटेनियस EMF जे आहे हा EMF जे आहे संपूर्ण EMF ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होतो, म्हणून आपण अप्लाय केला इन्स्टंटेनियस EMF आणखीन ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल ड्रॉप झालं आहे ते दोन्ही समान असतं. दोन्ही आपण इक्वेट केले तर हे I इंटू R हा जे आहे आपण ड्रॉप झालेला रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा EMF आहे आणि हा E इतका असतो आणि ईची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी. रिअरेंजिंग टर्म्स I इक्वल टू टेक R दिस साइड डिवाइड्स, that is E by R, I equal to R as it is. Now putting value of E is nothing but E naught sin of omega t. Here this E naught upon R is nothing but I naught, that is peak value of EMF upon resistance, that is voltage divided by resistance is current. This is maximum voltage, hence maximum current. I equal to I naught sin of omega t. This is the instantaneous current developed, that is produced in this resistance R, that is flowing through this resistance R. ह्या रेजिस्टन्समधून R मधून जे फ्लो होणारा इन्स्टंटेनियस करंट आहे हा इन्स्टंटेनियस करंट I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी इतका आहे. आणि आपण अप्लाय केलेला EMF जे आहे हा EMF E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी आहे. इतका आपण EMF व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ह्या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा इन्स्टंटेनियस करंट जे आहे तो I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी याचा आपण इक्वेशन इथं डिराईव्ह केलेला आहे. ह्याच्यामध्ये कंपेअरिंग विथ ओम्स लॉ we find that resistor behaves similarly for both AC and DC voltage. आता आपण जर ही इक्वेशन कंपेअर केली आणि ओम्स लॉला कंपेअर केल्यानंतर यामध्ये AC आणखी DC जे आहे ह्या दोन्ही करंटसाठी हा रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स सिमिलर फंक्शन जे आहे समान कार्य करत असतो. म्हणजे AC मध्ये जे काही फंक्शन आहे तेच इथं DC मध्ये पण हा रेजिस्टन्स बिहेव करतो. रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स म्हणजेच ऑपोजिशन ऑफर्ड बाय दिस मटेरियल टू फ्लो इलेक्ट्रिक चार्जेस, दॅट इज फ्लो ऑफ करंट. करंटला अपोज करणं, विरोध करणं हे ह्या रेजिस्टन्सचं कार्य आहे, रेजिस्टन्सचं काम आहे. आणि हे रेजिस्टन्सचं काम AC करंटसाठी आणखी DC करंटसाठी हा रेजिस्टन्स सेमच करतो, सेमच बिहेवियर करतो ह्या दोन्ही करंटसाठी. आपण इथं इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी हे डेव्हलप केलेलं आहे, हे कॅल्क्युलेट केलेलं आहे ह्या रेजिस्टरमधून फ्लो होणारा इन्स्टंटेनियस करंट. आणि ऑलरेडी आपण अप्लाय केलं EMFचं इक्वेशन E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी. ही दोन इक्वेशन आपल्याला मिळालेली तिथं. आता याच्यावरून आपण पुढं ह्या फेजर डायग्राम बघायचा आहे, म्हणजे या दोन्हीमधला फेज पाहायचा आहे, करंटमधला आणि व्होल्टेजमधला EMF मधला. Now here for a resistor there is zero phase difference between alternating current and alternating EMF, that is they are in phase. आता आपण पाहिलेलं आहे की रेजिस्टन्सला आपण AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्याचं इक्वेशन जे होतं ते E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी आणि त्यातून जे फ्लो होणारा करंट आहे त्याचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं तर ते आलेलं होतं I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी. त्यामुळे दोन्हीमध्ये I नॉटच्या ऐवजी E नॉट साइन ओमेगा टी सेम आहे. त्यामुळं दोन्ही जे आहे दोन्ही हे इन फेज आहेत. त्यामुळं दोन्हींच्यामध्ये करंट आणखी EMF जे व्होल्टेज आहे ह्याच्यामध्ये झिरो फेज डिफरन्स आहे इन केस ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्समधून करंट आणि व्होल्टेज ज्यावेळी पास होतात त्यावेळी दोन्हीमध्ये झिरो फेज डिफरन्स असतो. दोन्ही सायमल्टेनियसली इन्क्रीज अँड डिक्रीज होतात. त्यामध्ये डायग्राममध्ये पहा आपण करंटचं आपण इक्वेशन जे आहे हे असं I नॉट मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, डॉटेड लाईन दाखवलेलं आहे करंट, डार्क लाईनने हे EMF दाखवलेलं आहे. हे डार्क लाईन जे आहे ही EMFचा ग्राफ आहे, सायनुसायडली व्हॅरी होतं EMF आणखी करंट पण सायनुसायडली व्हॅरी होतं. हा डॉटेड लाईन दाखवले पहा इथं आता याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. त्याच्यामध्ये पहा हे दोन्ही जे आहेत हे E नॉट आणि I नॉट सायमल्टेनियसली इन्क्रीज होतात, सायमल्टेनियसली डिक्रीज होतात. तर याच्यामध्ये हे दोन्ही पहा हा वेक्टर ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो दोन्ही एकाच लाईनमध्ये आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत करंट आणि व्होल्टेज. तर हे
इथून जे आहे हे सायमल्टेनियसली एकाच वेळी इन्क्रीज होतात, एकाच वेळी डिक्रीज होतात. हे पहा इथं एकाच वेळी हे इन्क्रीज झाले, एकाच वेळी डिक्रीज झालेत, परत इकडे निगेटिव्ह इन्क्रीज झाले, परत डिक्रीज झालेत, परत इन्क्रीज झाले आहेत. हे ब्ल्यू लाईन जे आहे हे व्होल्टेज आहे, पिंक लाईन जे आहे हे डॉटेड लाईन ही करंट आहे. हे दोन्ही एका वेळी बघा इथं दोन्ही एका वेळी वाढतात, दोन्ही एका वेळी कमी होत आहेत, दोन्ही एका वेळी झिरो आहेत, दोन्ही एका वेळी मॅक्झिमम आहेत. असे हे दोन्ही करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे इन फेज असतात. त्यामध्ये दोन्हीच्यामध्ये करंट आणि व्होल्टेजमध्ये 0 फेज डिफरन्स आहे. तर इथं पहा बोथ ई अँड आय रीच 0 मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यूज ॲट द सेम टाईम. एकाच वेळी हे बघा इथं दोन्ही एकाच वेळी मॅक्झिमम आहेत, एकाच वेळी मिनिमम आहेत, परत एकाच वेळी मॅक्झिमम आहेत. हे असं इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं आहे. एकाच वेळी हे मॅक्झिमम होतात, एकाच वेळी मिनिमम होतात, दोन्ही एकाच वेळी हे वाढत आहेत आणि दोन्हीमध्ये फेज डिफरन्स जे हा 0 आहे. मग याचा आपण आता फेजर डायग्राम पाहिजे याची ह्या रेजिस्टन्सची अक्रॉसच्या एसीची बघा ह्यामध्ये आपण डायग्राममध्ये दाखवलेला आहे. हा वेक्टर जे आहे हा वेक्टर आय नॉट आहे, इकडचा हा ई नॉट आहे. दोन्ही एका लाईनमध्येच आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. इथं दाखवले वा ज्यामध्ये हे दोन्ही एकाच लाईनमध्ये इथं दाखवले आहे. दोन्ही हे अँटी क्लॉकवाईज रोटेट होते वेळी पिंक आणि ब्ल्यू जे हे एकाच डायरेक्शनमध्ये आहेत आणि एकाच वेळी दोन्ही सायमल्टेनियसली रोटेट होतात. त्याच्यामध्ये इन द एसी सर्किट कंटेनिंग आर ओनली current and voltage are in the same phase, hence both phasor for I and E are in the same direction making an angle omega t with OX. आता हे OX जे x ॲक्सिस आहे किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला I0 किंवा I0 जे आहे यानं केलेला अँगल पण ओमेगा टीचा आहे आणि E0 जे आहे यानं पण केलेला अँगल जे E0 न केलेला अँगल हा पण ओमेगा टी आहे. दोन्ही जे आहेत करंट आणि EMF व्होल्टेज आणि EMF किंवा करंट यांनी केलेला अँगल जे आहे ह्या x ॲक्सिसची किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिसची हा ओमेगा टीचा आहे. आणि हे वाईट दाखवले ह्या ॲनिमेशनमध्ये दोन्ही हे एकाच वेळी रोटेट होतात. पिंक आणखीन ब्ल्यू जे आहे हे करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे एकाच वेळी इथं दाखवलेले पण आहे एकाच वेळी असे हे रोटेट होतात, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, ते सेम डायरेक्शनमध्ये आहेत म्हणून याला इन फेज म्हणतात. हे इन केस ऑफ AC व्होल्टेज अप्लाइड टू प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज, दॅट इज करंट अँड व्होल्टेज आर इन फेज. Now next point is AC voltage applied to an inductor. आता आपण AC व्होल्टेज जे EMF हा आपण प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी अप्लाय करायचा आहे. आणखीन ह्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज जे आहे याच्यामध्ये काय फेज डिफरन्स असतो हा फेज डिफरन्स आपण इथं पाहायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस इंडक्टर AC voltage applied to inductor. Here let us now connect the source of alternating EMF to a circuit containing pure inductor capital L only. तर आपण इथं कॅपिटल एल इतका इंडक्टन्स जे आहे ज्या कॉईलचा त्या इंडक्टन्स कॉईलला आपण जर AC व्होल्टेज EMF जर आपण अप्लाय केला E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, हे त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवले पहा. ही कॉईल आहे, त्यामधून करंट फ्लो होतो आहे. द सर्किट इज प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आता हे सर्किट जे आहे इंडक्टन्स जे आहे हा प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे असं आपण कन्सिडर करायचं इथं. Suppose the alternating EMF supplied is represented by E equal to E0 sin of omega t. आता आपण ह्याला जे अल्टरनेटिंग EMF आपण जे अप्लाय केलं आहे त्याची वेळेला आपण E equal to E0 sin of omega t AC व्होल्टेज AC EMF जे आपण इथं अप्लाय केला असं कन्सिडर केलं तर when the key is closed current I begins to grow in the inductor because magnetic flux linked with it changes and induced EMF is produced which opposes the applied EMF. This is Faraday's law. आता आपण ही की जी आहे ही की क्लोज केल्यानंतर ह्यामधून करंट इन्क्रीज होईल, सडनली करंट इन्क्रीज होईल. करंट इन्क्रीज झाल्यानंतर हा इन्क्रीजिंग करंट ज्यावेळी ह्या चेंजिंग ह्या इंडक्टन्स कॉईलमधून पास होईल त्यावेळी ह्या सराउंडिंगला जे डेव्हलप झालेले मॅग्नेटिक फील्ड आहेत त्या पण इन्क्रीजिंग असतील आणि त्या इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहेत आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉईलमध्ये इंड्यूस होतील. आणखीन EMF प्रोडक्शन होईल. हा फॅरेडेज लॉ आहे, ह्या करस्पॉन्डिंग ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. यातून करंट फ्लो होतो आहे, हा करंट फ्लो झाल्यामुळे ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेलं आहे. हे डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड जर करंट इन्क्रीजिंग असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण इन्क्रीजिंग असेल, त्यामुळं ह्या सराउंडिंगला डेव्हलप झालेल्या फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स पण इन्क्रीजिंग असणार आहेत आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असतील. ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉईलला असोसिएट झाल्यामुळे लिंक झाल्यामुळे त्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. आणखी हा डेव्हलप झालेला EMF जे आहे प्रोड्यूस झालेला EMF जे आहे तयार झालेला EMF जे आहे हा EMF आपण जे अप्लाय केलेला EMF आहे त्या EMFला हा अपोज करतो. हा फॅरेडेज लॉ आहे, लेन्झ लॉ. तर इथं हे अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, तर लेन्झ लॉनुसार पहा E इक्वल टू मायनस L इंटू DI बाय dt. हे डेव्हलप झाला EMF जे आहे
आणि हा पण अप्लाय केला EMF आहे, दोन्ही हे एकमेकाला अपोज करतात म्हणून मायनस आहे. याला हा इंडक्टन्स आहे आणि डी रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे आणि हा EMF इतका येतो. तर आपण हा पुढे आता सॉल्व्ह करून यामध्ये हे EMFचं इक्वेशन आपण इथं अप्लाय केलं आहे, करंटचं इक्वेशन आपण इथं आता प्रोड्यूस करणार आहे, करंटचं इक्वेशन आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहे. टेकिंग ओनली मॅग्निट्यूड ऑफ लेन्झ लॉ, आपण लेन्झ लॉ जे कन्स्ट्रक्ट केलं आहे त्याची फक्त व्हॅल्यू मॅग्निट्यूड घेतली, दॅट इज E इक्वल टू L इंटू di/dt. मायनस साईन आपण इथं विचारात घेतलेलं नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतलेले आहे. ह्या टर्म्स आपण रिअरेंज केल्यानंतर di इक्वल टू E/L dt इतकं होईल. नाव इंटिग्रेटिंग द अबव इक्वेशन ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचं आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर हे इक्वेशन असं होईल, इंटिग्रेशन ऑफ di इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E/L dt. Now putting value of E is remaining terms are as it is, integration of di is as it is, L dt as it is, only putting value of E is nothing but E naught sin of omega t. Then integration of di is I, again this E naught by L is constant, taking out of this integration sign, and integration of sin omega t dt is minus cos omega t upon omega प्लस सी. आता प्लस सी जे आहे हा डी आय आणखी इकडचं इंटिग्रेशन दोन्हीचा मिळून आपण एकच प्लस सी कॉन्स्टंट घेतला इकडं. तर ॲज द EMF ऑसिलेट्स अबाउट 0, आय ऑल्सो ऑसिलेट अबाउट द इंटिग्रेशन कॉन्स्टंट इज 0. हे ऑसिलेशन जे आहे हा करंट EMF जर ऑसिलेट होतो 0 अबाउट, तर करंट पण हा 0 अबाउट ऑसिलेशन होतो, त्यामुळे इंटिग्रेशन कॉन्स्टंट जे आहे हा सी 0 येतं. म्हणून हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर रिमेनिंग इक्वेशन जे आहे I इक्वल टू E नॉट बाय L मायनस ओमेगा कॉस ओमेगा टी बाय ओमेगा. नाउ हियर दिस omega take out of this square bracket, that is here we can write omega L and E naught as it is, and here the minus cos omega t we can write sin of pi by 2 minus omega t. This minus as it is here, and this cos omega t sin pi by 2 minus omega t. Now here this absorbing minus sign E naught upon omega t sin of this pi by 2 minus omega t, we can write omega t minus pi by 2 minus, and this minus minus cancels here. हे आपण इथं ओमेगा टी अगोदर लिहिलं, पाय बाय 2 नंतर लिहिलं, मायनस कॉमन काढल्यानंतर हे मायनस मायनस इथं ॲब्सॉर्ब झालेलं आहे. E naught upon omega t इक्वल टू साइन ऑफ omega t minus pi by 2, that is I naught. This is E naught upon omega L is nothing but I naught, that is I0. Remaining terms are as it is, that is sin of omega t minus pi by 2. E naught by omega L च्या आपण इथं I naught लिहिलेलं आहे, and this I naught is nothing but E naught by omega L is nothing but peak value of current. करंटची पीक व्हॅल्यू आहे ती मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. Now here comparing equation current and EMF, we find that the alternating current I lags behind the alternating voltage EMF E by a phase angle of pi by 2 radian, that is 90 degree, or the voltage across L leads the current by a phase angle pi by 2 radian or 90 degree. आता आपण जर करंटचं इक्वेशन आणि EMFचं इक्वेशन व्होल्टेजचं इक्वेशन जर कंपेअर केलं तर व्होल्टेजचं इक्वेशन होतं E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी, आणखीन करंटचं इक्वेशन जे आहे I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. तर याच्यामध्ये करंट जे हा करंट लॅग्स बिहाइंड द अल्टरनेटिंग व्होल्टेज, करंट हा व्होल्टेजच्या लॅगिंग आहे, करंट मागे आहे व्होल्टेजच्या, तो पाय बाय 2 रॅडियननं किंवा 90 डिग्री अँगलनं, किंवा व्होल्टेज जे आहे व्होल्टेज लीड्स द करंट, व्होल्टेज पुढं आहे पाय बाय 2 रॅडियननं किंवा 90 डिग्री अँगलनं. म्हणजे इथं if AC voltage applied to purely inductive circuit, then here in case of this inductance voltage leads, current lags, current pi by 2 radian किंवा 90 डिग्री अँगलनं लॅगिंग असतो, मागे पडतो, आणि व्होल्टेज पुढं असतं इथं. तर हे आपण इथं ह्या डायग्राममध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. डार्क लाईन ही EMFचं ग्राफ आहे सायनुसायडली, आणि I नॉट जे आहे करंट जे आहे हा करंट आपण इथं डॉटेड लाईन दाखवलेला आहे. ग्राफ आपण जर दोन्ही इक्वेशन जे आहे E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर असा येतो ही डार्क लाईन. आणखीन I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 हा आपण ग्राफ जर प्लॉट केला तर ही डॉटेड लाईन इथून स्टार्ट होते. त्याच्यामध्ये याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन पण आहे. हा करंट मात्र पहा ॲट अ टाईम इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही,
बघा ज्यावेळी हे रेड लाईन आहे, हा रेड हा करंट आहे, ब्ल्यू हे व्होल्टेज आहे. ज्यावेळी करंट इन्क्रीज असतो त्यावेळी व्होल्टेज डिक्रीजिंग आहे, ज्यावेळी व्होल्टेज इन्क्रीजिंग आहे त्यावेळी करंट डिक्रीजिंग आहे, ज्यावेळी व्होल्टेज मॅक्झिमम आहे त्यावेळी करंट मिनिमम आहे, ज्यावेळी करंट मॅक्झिमम आहे त्यावेळी व्होल्टेज मिनिमम आहे. त्यामुळं करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे दोन्ही आउट ऑफ फेज असतात. आणखीन करंट हा व्होल्टेजपेक्षा थोडा कमी असतो. बघा ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू, व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू जास्त आहे, करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू कमी आहे. करंट हा थोडा व्होल्टेजपेक्षा कमी असतो. आणखीन इथं आउट ऑफ फेज आहे, म्हणजे इथं व्होल्टेज लीडिंग आहे, करंट लॅगिंग आहे बाय एन अँगल π/2 रेडियन दॅट इज 90 डिग्री. इफ करंट increases voltage decreases, and if voltage increases current decreases. If voltage is minimum current is maximum, if current is minimum voltage is maximum. If one quantity is decreasing other is increasing, or one is decreasing other is increasing. ह्यामध्ये आउट ऑफ फेज असतं करंट आणि व्होल्टेजमध्ये. ह्यामध्ये इथं दाखवले पहा, हा रेड करंट आहे, ज्यावेळी इथे स्टार्टिंग होतं त्यावेळी हा इन्क्रीज होत असतो, त्यावेळी हे डिक्रीज आहे. पुढं पण पहा, एक डिक्रीज झालं की दुसरं इन्क्रीज आहे, सायमल्टेनियसली इन्क्रीज आणि डिक्रीज होत नाही रेजिस्टन्स प्रमाणे. इथं इंडक्टन्समध्ये आउट ऑफ फेज आहे करंट आणि व्होल्टेजमध्ये रिलेशन. याचा आपण आता नेक्स्ट फेजर डायग्राम पाहायचे. नाव कन्सिडर दिस फेजर डायग्राम. इन दिस फेजर डायग्राम हिअर ॲज करंट लॅग्स behind the voltage by 90 degree, so the phasor representing I naught is turned clockwise with the direction of E naught. आता इथं हा E naught आहे, फेजर हा वेक्टर आहे EMFचा, आणि हा करंटचा जे आहे करंटचा वेक्टर हा आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये इथं 90 डिग्री रोटेट केला आहे. त्यामुळं व्होल्टेज जे आहे, व्होल्टेज आणि करंट जे आहे ह्या दोन्हींच्या मध्ये 90 डिग्री अँगल आहे. हा हे करंट आहे पाहिजे आपण हे जर रिप्रेझेंट केलं आहे I naught साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2, आणि व्होल्टेज जे आहे हे येतं E naught साइन ऑफ ओमेगा टी आहे. हा फेजर आहे, हा EMFचा हा इकडं वेक्टर येतो आणि हा इकडं करंटचा वेक्टर येतो. दोन्हींच्या मध्ये 90 डिग्री अँगल आहे आणि करंट लॅगिंग आहे, व्होल्टेज लीडिंग आहे. दिस इज फेजर डायग्राम फॉर if AC voltage is applied purely inductive circuit, and this is phasor. हे अँटी क्लॉकवाईज मध्ये फेजर इथं रोटेट होते पहा. हा रेड आहे करंट आहे, ब्ल्यू हे व्होल्टेज आहे. हे असं रोटेट होते वेळी हा ग्राफ जे आहे हा सायनोसायडल ग्राफ असा तयार होतो, आणि एक व्हॅल्यू डिक्रीज होते, दुसरी व्हॅल्यू इन्क्रीज होते. एक मिनिमम असेल तर दुसरी मॅक्झिमम आहे. इथं बघा हा स्टार्टिंगला व्होल्टेज मॅक्झिमम आहे, करंट मिनिमम आहे. ज्यावेळी व्होल्टेज डिक्रीज होत आहे त्यावेळी करंट इन्क्रीज होत आहे, करंट ज्यावेळी मॅक्झिमम आहे त्यावेळी व्होल्टेज मिनिमम आहे, 0 आहे. असं हे आउट ऑफ फेज इंक्रीज डिक्रीजिंग होत असतं इन केस ऑफ AC व्होल्टेज applied to purely inductive circuit. Now here next one is inductive reactance known as XL. The opposing nature of inductor to the flow of alternating current is called inductive reactance. आता इंडक्टन्स मधून जे करंट फ्लो झाल्यानंतर त्या इंडक्टन्सचा करंटला जो काही अपोजिशन आहे, विरोध आहे करंट फ्लो होण्यासाठी, तो विरोध जे आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. दॅट इज ऑपोजिशन ऑफर्ड बाय दॅट इंडक्टर टू फ्लो ऑफ AC करंट. AC करंटला इंडक्टरनं जे काही अपोजिशन केलेलं आहे, विरोध केला आहे, त्यालाच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. कंपेअरिंग इक्वेशन विथ ओम्स लॉ, वी find that omega L represents the effective resistance offered by the inductance L. It is called inductive reactance and denoted by XL. आता आपण जर ओम्स लॉ बरोबर इक्वेशन कंपेअर केलं तर वरील इक्वेशन, तर त्याच्यामध्ये हे ओमेगा एल जे हे रिप्रेझेंट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे त्याला आपण XL म्हणतो. हा XL आपण इथं ओमेगा एल कन्सिडर करणार आहे, म्हणून आपण XL जे आहे हे ओमेगा एल आहे. मग ओमेगा जे आहे ओमेगा 2πf येतं, एल ॲज इट इज. ओमेगाची व्हॅल्यू 2π अपॉन टी आहे, 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते, म्हणून 2πf येतं ओमेगाची व्हॅल्यू. ओमेगाची व्हॅल्यू आपण 2πf पुट केली. XL जे आहे 2πfl येतं, वेअर एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC सप्लाय. अल्टरनेटिंग करंट EMF आपण जे अप्लाय करतो त्याची फ्रिक्वेन्सी एफ आहे इथं. द फंक्शन ऑफ द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज सिमिलर टू दॅट ऑफ द रेजिस्टन्स इन प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. आता प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये रेजिस्टन्सचे जे काही फंक्शन आहे तेच फंक्शन इंडक्टन्सचं AC सर्किटमध्ये असतं. म्हणजे जो काय रेजिस्टन्स DC सर्किटमध्ये रेजिस्टन्स जे काय फंक्शन कार्य करतो अपोजिशनचं, तेच फंक्शन कार्य इथं इंडक्टन्स करतो AC करंटसाठी. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंडक्टन्स L अँड फ्रिक्वेन्सी F ऑफ द अल्टरनेटिंग करंट. इथं बघा XL जे आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्स एल आहे. म्हणजे एक्सेल जे आहे हा एफ वरती आणि एल वरती डिपेंड असतो डायरेक्टली. 2π हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर इंडक्टन्स वाढतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो आणि सेल्फ इंडक्टन्स जे आहे एल कॉन्स्टंट हा वाढल्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो. The dimensions of inductive reactance is the same as those of resistance and its SI unit is ohm. आता डायमेन्शन जे आहेत ह्या इंडक्टन्सचे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचे सेम ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचे जे काही डायमेन्शन्स आहेत तेच डायमेन्शन्स ह्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला येतात. आणखी ह्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं पण SI युनिट पण हे रेजिस्टन्स इतकंच आहे, म्हणजेच ओहम आहे. अ प्युअर इंडक्टर ऑफर्स 0 रेजिस्टन्स टू DC. तर प्युअर रेजिस्टन्स जे आहे, प्युअर इंडक्टर जे आहे हा प्युअर इंडक्टर हा DCला 0 रेजिस्टन्स ऑफर करतो. म्हणजे DC फ्लो त्यावेळी हा रेजिस्टन्स जे हा इंडक्टरचा 0 असतो DCसाठी. इट पासेस DC अँड ब्लॉक्स AC ऑफ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. तर आपण इंडक्टर जे आहे, इंडक्टर हा DC पास करतो, AC ब्लॉक करतो फॉर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी आपण जर अप्लाय केली त्यावेळी AC तिथं ब्लॉक होतं, AC पुढे फ्लो होत नाही ह्या इंडक्टरमधून. तिथं फक्त DC पास होतं, DC फ्लो होतं, आणखी तिथं AC करंट जे आहे, AC व्होल्टेज आहे इथं ब्लॉक होतं फॉर दिस इंडक्टिव्ह सर्किट. Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like and share.